ಕರೆಂಟು, ಒಂದು ಮನೆಗೆ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಗೆ 2,000 ರೂಪಾಯಿ ತಿಂಗಳಿಗೆ, ಮನೆ ಮನೆಗೆ 10 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನಾಯಕರಿಗೆ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಈ ರೀತಿ ಉಚಿತವಾಗಿ ನೀವು ಯಾವಾಗ 1951ರಿಂದ ಈ ದೇಶವನ್ನು ಆಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಿ, ಎಷ್ಟು ಉಚಿತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅವೆಲ್ಲ ಫುಲ್ಫಿಲ್ ಮಾಡಿದ್ರ? ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟ ಜನತೆಗೆ कि रिजर्वेशन के अंदर हम बदलाव करेंगे। ये कांग्रेस पार्टी ने वोट बैंक को खुश करने के लिए 4% माइनॉरिटी रिजर्वेशन लगाया था, उसको हटाकर 2% वोकलिका और 2% हमने वीर शैव और लिंगायत को देने का काम ये भारतीय जनता पार्टी। एससी में भी एससी लैब के लिए 6%, एससी राइट के लिए 5.5%, एससी लंबानी भोवी कोरचा कोरमा के लिए 4.5% और अन्य समुदायों के लिए 1% कर वहां पर भी अन्याय को दूर करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। मित्रों, ये जो माइनॉरिटी को आरक्षण दिया था ना, वो संविधान सम्मत नहीं था। संविधान के अंदर धर्म के आधार पर किसी को आरक्षण देने का कोई प्रोविजन नहीं है। ये कांग्रेस सरकार ने अपनी तुष्टीकरण की राजनीति के कारण माइनॉरिटी को रिजर्वेशन दिया था। वो माइनॉरिटी का रिजर्वेशन भारतीय जनता पार्टी की सरकार ने समाप्त कर वोकलिगा और लिंगायत समाज को देकर बंधारण के स्पिरिट को लागू करने का काम किया है। मैं बसवराज जी को इस मंच से बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। मित्रों, आज मैं जब यहां आया हूं तब कहना चाहता हूं, ये कांग्रेस पार्टी कर्नाटक का कभी भला नहीं कर सकती। उनको तो बस एक एटीएम चाहिए, जिस एटीएम से हर रोज कार्ड डालते ही पैसा बाहर आए। आप मुझे बताओ बिदर वालों, कर्नाटक को आप कांग्रेस का एटीएम बनाने के लिए तैयार हो क्या? तैयार हो क्या? कांग्रेस के भ्रष्टाचार को सहन करोगे क्या? कर्नाटक का विकास केवल और केवल नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हो सकता है। भारतीय जनता पार्टी की पूर्ण बहुमत की सरकार ही कर्नाटक को विकास कर सकती है। गत चुनाव में येदियुरप्पा जी के नेतृत्व में आपने 104 सीट दी, मगर कुछ कम पड़ गई। जैसे ही कम पड़ी, ये जेडीएस वाले कांग्रेस की गोदी में जाकर बैठ गए। मित्रों, सबसे कम सीट जेडीएस की थी, सबसे कम, और मुख्यमंत्री बन गए कुमारस्वामी जी। बताइए, येदियुरप्पा जी का अधिकार था, सबसे ज्यादा सीटें कर्नाटक की जनता ने येदियुरप्पा जी को दी थी और वो बन गए मुख्यमंत्री। जेडीएस और कांग्रेस एक ही ठेले के चट्टे पट्टे हैं जो केवल और केवल भ्रष्टाचार करते हैं। वो कर्नाटक का भला नहीं कर सकते। कर्नाटक का भला करना है तो केवल और केवल नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी ही कर सकती है। मित्रों, येदियुरप्पा जी मुख्यमंत्री बने उसके पहले ये पूरे क्षेत्र को हैदराबाद कर्नाटक कहा जाता था, क्योंकि यहां हैदराबाद के निजाम का शासन था। ये गुलामी की निशानी को कांग्रेस आगे बढ़ाती थी। येदियुरप्पा जी ने हैदराबाद कर्नाटक को कल्याण कर्नाटक का नाम देने का काम हमारे येदियुरप्पा जी ने किया। और येदियुरप्पा जी ने 3,000 करोड़ भी कल्याण कर्नाटक के विकास के लिए दिए। और इस बजट में बसवराज बोम्मई जी ने
5,000 करोड़ रुपया कर्नाटक के कल्याण के लिए दिए हैं। मित्रों, आज मैं आपको इतना ही कहना चाहता हूं, चाहे कांग्रेस पार्टी कुछ भी कह ले, हमने ढेर सारे मुद्दे सुलझाए हैं। ऊपरी भद्रा परियोजना हो, कालसा बंडूरी परियोजना हो, ऊपरी कृष्णा का दूसरा चरण हो, येतिना हॉल पेयजल परियोजना हो, ये सारे केंद्र सरकार और राज्य सरकार ने सुलझाए हैं। बिदर के लिए 7700 करोड़ से 411 किलोमीटर लंबी बिदर कलबुर्गी बल्लारी रोड का निर्माण है भारतीय जनता पार्टी की सरकार ने चालू किया है। गंगा कल्याण योजना छोटे और सीमांत किसानों के लिए 1115 करोड़ की योजना भारतीय जनता पार्टी लेकर आई। बिदर में 5 करोड़ की लागत से मॉडल विश्वविद्यालय बन रहा है। बिदर में सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग को लाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। पीएम किसान और के माध्यम से राज्य के 54 लाख किसानों को हर साल 10,000 रुपया सीधा उनके बैंक अकाउंट में डालने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार करती है। मित्रों, अनेक प्रकार के विकास के काम भारतीय जनता पार्टी की सरकार ने किए हैं। मोदी जी ने हर गरीब को घर के अंदर गैस, घर में ही शौचालय, घर में बिजली, हर गरीब व्यक्ति को 5 किलो अनाज फ्री ऑफ कॉस्ट और इसके साथ साथ हर गरीब को 5 लाख तक का पूरा इलाज मुफ्त कर देश के 60 करोड़ गरीबों का कल्याण करने का काम देश के नेता हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। मोदी जी ने देश को सुरक्षित किया है। मुझे बताओ बिदर वालों, अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? जोर से बोलो, बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? एक कांग्रेस पार्टी इतने सालों से राम मंदिर को लटका रही थी, अटका रही थी, भटका रही थी। मोदी जी ने एक दिन सुबह सुप्रीम कोर्ट का फैसला लाया और उसी दिन एक भूमि पूजन कर भव्य राम मंदिर की नींव डालने का काम किया है। मुझे बताओ भाइयों बहनों, ये कश्मीर जो है हमारा है या नहीं है? अरे बिदर वालों, जोर से बोलो, है या नहीं है? धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? ये कांग्रेस पार्टी वोट बैंक की राजनीति के कारण धारा 370 नहीं हटाती थी। मोदी जी ने 5 अगस्त 2019 को धारा 370 को समाप्त कर कश्मीर को हमेशा के लिए भारत का हिस्सा बनाने का काम नरेंद्र मोदी ने। और मित्रों, आज हमारा कश्मीर खुशहाल है, कोई आतंकवाद नहीं है, विकास के रास्ते पर चल पड़ा है। चाहे कल्याण कर्नाटक हो, चाहे मुंबई कर्नाटक हो, चाहे दक्षिण कर्नाटक हो, चाहे बेंगलुरु हो, कर्नाटक के संतुलित विकास के लिए केवल और केवल भारतीय जनता पार्टी को वोट देना है। मित्रों, आज मैं कह कर जाता हूं, मैं घोटा फिर से आऊंगा 1.5 साल के बाद और एक भव्य स्मारक जो राज्य सरकार 50 करोड़ की लागत से बनाने वाली है, इसका उद्घाटन करने के लिए फिर से आपको मिलने आऊंगा। आप लोग बताइए भारतीय जनता पार्टी को वोट देंगे क्या? सुनाई नहीं पड़ता है, हाथ उठाकर बताइए, देंगे? कमल के निशान पर बटन दबाएंगे? मोदी जी के हाथ मजबूत करेंगे? तो मेरे साथ दोनों हाथ उठाओ,
उठाओ दोनों हाथ, विजय के संकल्प का मुट्ठी बींचे और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಶ್ರೀಮಾನ್ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಸ್ಮಾರಕ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿದಂತ ಮಾನ್ಯ ರಾಷ್ಟ್ರದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸಿ ರಾಜ್ಯದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲ್ ಅವರೇ, ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಬಂಡಿ ಸಂಜಯ್ ಅವರೇ, ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾದಂತ ಭಗವಂತ ಖೂಬಾ ಅವರೇ, ಸಂಸತ್ ಸದಸ್ಯರಾದಂತ ಶ್ರೀ ಉಮೇಶ್ ಜಾಧವ್ ಅವರೇ, ಸಚಿವರಾದ ಪ್ರಭು ಚವ್ಹಾಣ್ ಅವರೇ, ಜಿಲ್ಲಾ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಶಿವಾನಂದ ಬಂಟಾಳಿ ಅವರೇ, ಶಾಸಕರಾದಂತ ಶರಣು ಸರದಾರ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರಾದಂತ ಮಾನ್ಯ ರವಿಕುಮಾರ್ ಅವರೇ, ಮಹೇಶ್ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಅವರೇ, ಮಾರುತಿರಾವ್ ಮುಳೆ ಅವರೇ, ಯುವ ಮೋರ್ಚಾದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರೇ, ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ ಉರಿ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಯಂದಿರು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಾ. ನಿಮಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, 1948ರ ಗೋಲ್ಟಾ ಚಳವಳಿಯಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದಂತ ಅವರ ಸ್ಮಾರಕ ಹಾಗೂ ಉಕ್ಕಿನ ಮನುಷ್ಯ ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಅವರ ಪುತ್ಥಳಿ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯವನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಯುವ ಮೋರ್ಚಾದವರು ದಕ್ಷತೆಯಿಂದ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಅದರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿಯವರು ಮಾಡಿರುವಂತಹದ್ದಕ್ಕೊಂದು ವಿಶೇಷತೆ ಬಂದಿದೆ. 4 ಎಕರೆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರ ಸ್ಮಾರಕ, 30 ಅಡಿ ಪಂಚಲೋಹದ ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯ್ ಪಟೇಲ್ ಪ್ರತಿಮೆ ನಿರ್ಮಾಣ, ಧ್ವಜಸ್ತಂಭ, ಥೀಮ್ ಪಾರ್ಕ್ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇಂಥ ಇತಿಹಾಸ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಗೋಲ್ಟಾ ಗ್ರಾಮ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಉಳಿದಿದೆ ಅನ್ನೋ ಮಾತು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಈ ಗ್ರಾಮದ ಹಾಗೂ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಏನೇನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅದನ್ನು ಮಾಡಕ್ಕೆ ನಾವು ಸಿದ್ಧ ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆಯನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭ ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. 1948ರ ಗೋಲ್ಟಾ ಹತ್ಯಾಕಾಂಡದಲ್ಲಿ ಮಡಿದವರ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನನ್ನ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ನಾನು ಶಿಕಾರಿಪುರ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಈಸೂರಿನಿಂದ ಬಂದವನು. ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟರು ಈಸೂರು ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಹುತಾತ್ಮರಾದರು ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಈ ಗೋಲ್ಟಾದಲ್ಲೂ ಸಹ ಹೋರಾಟ, ಇದರ ಪರಿಣಾಮ ಹತ್ಯಾಕಾಂಡ, ಜಲಿಯನ್ವಾಲಾ ಬಾಗ್ ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಂಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹೊಸ ಕಿಚ್ಚನ್ನು ಹಚ್ಚಿತ್ತು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಚಳವಳಿಗೆ ಹೊಸ ರೂಪ ನೀಡಿ ಚಳವಳಿಯನ್ನು ತೀವ್ರಗೊಳಿಸಲು ನಾಂದಿ ಹೇಳಿತ್ತು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ನಂತರ ಅಖಂಡ ಭಾರತದ ಪರಿಕಲ್ಪನೆಗೆ ಬಲ ನೀಡಿದ್ದು. 1948ರ ಗೋಲ್ಟಾ ಹತ್ಯಾಕಾಂಡ ಸುಮಾರು 200 ಜನ ಗ್ರಾಮಸ್ಥರನ್ನ ಹೈದರಾಬಾದ್ ನಿಜಾಮನ ಪಡೆ ಕೊಂದು ಹಾಕಿತ್ತು. ಇದು ಭಾರತದ ಉಕ್ಕಿನ ಮನುಷ್ಯ ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯ್
ನಿಜಾಮರ ಆಳ್ವಿಕೆಯ ಕೊನೆಗೊಳಿಸಿದ ಎರಡನೇ ಜಲಿಯನವಾರವಾಗಲಿದೆ ಕೋಟ ಹತ್ಯಾಕಾಂಡದ ನಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಖಂಡ ಭಾರತದ ಪರಿಕಲ್ಪನೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಡೆಲ್ಲಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಇಲ್ಲ, ಸಾವಿರಾರು ಜನ ದೂರ ಇದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅಷ್ಟೇ. ಆನಂತರ ಕುತ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಕುತ್ಕೊಳ್ಳಪ್ಪ, ಯಾರು ನಿಂತ್ಕೋಬಾರ್ದು. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಆದ್ರಿಂದ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಒಂದು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. ಇನ್ನು ಕೇವಲ 2.5 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಹೇಳ್ಬೋದಾ, ಇಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ಗೆದ್ದು ಬಿಜೆಪಿಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ಶಾಸಕ ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಗೆಲ್ಲುವಂತದ್ದು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಗೆಲ್ಲೋದ್ರ ಮೂಲಕ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಿಜೆಪಿ ಆದರೆ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ತಂದಾಗ ಮಾತ್ರ ಅಮಿತ್ ಶಾ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ. ನಾನು ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಡುವ ಕರ್ನಾಟಕದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಬೋದೇನಪ್ಪ, ಹೇಳ್ಬೋದು ಅಂತ ನಮ್ಮ ಇರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರು ಸಹ ಸಮಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ದೇಶದ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ದೇಶವನ್ನ ಬಲಪಡಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ತಂದು ನೀವು ಕೈಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೊಟ್ಟರೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋ ಅಗತ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಬೋದೇನಪ್ಪ ನಾನು ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನೀವು ಮಾಡಬೇಕು, ನೀವು ತೀರ್ಮಾನ ಮೂಲಕ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಸೇರಿದಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗೆ, ತಾಯಂದಿರಿಗೆ, ಮಾಧ್ಯಮದ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವ ಮುಖಂಡರಿಗೆ ವಂದನೆ, ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಬಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ, ನಮ್ಮ ತಾಯಂದ್ರು ಜೋರಾಗಿ ಜೈಕಾರ ಹಾಕಬೇಕು. ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ, ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು, ನಮಸ್ಕಾರ. आज हमें ऐसा सौभाग्य प्राप्त हुआ है कि जिनके कर कमलों से 8 साल पहले इस हुतात्मा स्मारक का भूमि पूजन हुआ था, आज फिर उन्हीं के हाथों से उस भूमि कर्मठ आधुनिक भारत के लौह पुरुष केंद्र सरकार के गृह मंत्री माननीय अमित शाह जी से मैं